एकदा जिथे मात्र एक ग्रँड फिनालेचा सामना तुमच्यासमोर खेळवला जातोय। या दोन्ही संघांच्या अशा तुल्यबळ अशा खेळाडूंच्या माध्यमातून इथे मात्र खेळवलं जाईल, जिकडे मात्र एका बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वरती गजानन संघर्ष केशी पाहायला मिळतोय, तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती शिवशाही वडील संघ पाहायला मिळतोय। बघा या दोन्ही संघांची लढत आपण पाहिली तर जालगावच्या त्या ऐतिहासिक मैदानावरती झाली होती, तिथे मात्र खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला। शिवशाही वडील संघाला पराभवाचा रस्ता दाखवला होता केशी संघाला। आज मात्र केसी संघ पुन्हा एकदा शिवशाही वडील संघासमोर खेळताना पाहायला मिळतोय, परंतु हा सामना ग्रँड फिनालेचा सामना आहे। जितक्या ताकदीनं केसीचा संघ खेळेल तितक्याच ताकदीनं उत्तर देण्याचा प्रयत्न हा शिवशाही वडील संघ देखील करताना पाहायला मिळेल। यासाठी केला होता अट्टहास की शेवटच्या क्षण गोड व्हावा, आणि या शेवटच्या क्षणामध्ये जात असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय की शिवशाही वडील संघ तर त्याच्या विरोधामध्ये केसीचा संघ पाहायला मिळतोय। आणि यावेळेस मात्र प्रथमेश कांगणे मॅन फ्रॉम बोलत यावेळेस मात्र सरसावलाय, आणि मधल्या पैकी डिफेंडरला यावेळेस मात्र सक्सेसफुली आपण पाहतोय तर एका गुणाची कमाई केली गेली। त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 आविष्कार साळवी यावेळेस मात्र चढाई मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय। या खेळाडूंना सातत्याने आजची जी रात्र आहे ती मात्र सुरेखरित्या आपल्या खेळाच्या प्रदर्शनाने इथे मात्र सर्व क्रीडा रसिकांचं मन मात्र मंत्रमुग्ध करून टाकलंय। असा खेळाडू यावेळेस मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये जात असताना पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड करताना पाहायला मिळतोय। इथे मात्र केसी संघाचा इथे मात्र दबाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे मात्र एक आघाडी घेण्याचा प्रयत्न चालू सामन्यामध्ये पहिल्याच मिनिटामध्ये घेताना देखील पाहायला मिळेल, तो मात्र केसीचा संघ। तदनंतर आपण पाहतोय तर एक चढाईपट्टू जो आहे तो मात्र सेल्फ आउट झाला, आणि तदनंतर तो देखील बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 आविष्कार साळवी यावेळेस मात्र 4 खेळाडूंचं बल्लांकी असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर 2-2च्या 2 साखळ्या आपल्याला पाहायला मिळतील, आणि त्या दरम्यान आपण पाहतोय बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात होते, आणि तदनंतर मात्र माघारी परतताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश कांगणे, ज्याने पहिल्या चढाईमध्ये मधल्या फैतील डिफेंडरला यावेळेस मात्र आपण पाहिलं तर बॅकलाईनच्या पाठी पाठवलं होतं, असा हा खेळाडू प्रथमेश कांगणे आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु यावेळेस मात्र प्रथमेशला सुरेखरित्या टॅकल केलेलं आपल्याला पाहायला मिळतोय, आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय की शिवशाही वडील संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळेल। तर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आविष्कार साळवी यावेळेस मात्र चढाई मार्गवरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र आविष्कार साळवी जयवंत होईल का, पण त्या दरम्यान पाहतोय सुरेख इसके आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण संघ शिवशाही वडील संघाचा सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटातच ऑल आउट झालाय, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तब्बल 5 गुणांची कमाई देखील झाली केसी संघाच्या खात्यामध्ये। पहिला ऑल आउट झाल्याच्या नंतर स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष दिलं तर मात्र स्कोर कार्ड वरती 9 या आकड्यावरती केसीचा संघ जाऊन खेळतोय, तर 1 या आकड्यावरती शिवशाही वडील आपल्या खेळताना पाहायला मिळेल। यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रथमेश कांगणे चढाई मार्गवरती सज्ज झालाय, फक्त आणि फक्त शांत संयमी खेळ करत असताना यावेळेस मात्र माघारी परतला, आणि इथून मात्र क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल, जिथे मात्र जर्सी नंबर 6 रोहन उके यावेळेस मात्र चढाई मार्गवरती सज्ज झालाय। ज्या खेळाडूचा खेळ सातत्याने बहरताना आपण या क्रीडा नगरीमध्ये देखील पाहिलाय, यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय। सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र मधल्या पैकी डिफेंडरवरती आक्रमण झालंय, टिपल्याचा दावा करतोय, सक्सेसफुल होईल का, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय तर अपील फेटाळली जाते। यावेळेस मात्र गुणाची कमाई होत नाहीये, रिकामी हाताला माघारी परतला तो मात्र अपयश आले रोहन उकेला, आणि तो देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला। त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून चढाईपट्टू आपण पाहतोय जर्सी नंबर 7 त्या चढाईपट्टूला देखील सुरक्षितरित्या यावेळेस मात्र टॅकल केले गेलं। आविष्कार याच्या माध्यमातून गुणाची कमाई झाली केसी संघाच्या खात्यामध्ये, आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोहन उके आपल्याला पाहायला मिळतोय। या खेळाडूचा खेळ त्या टासुरेच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अतिशय खूप मोठा उंचावताना आपण पाहिलाय। आज मात्र इथे दापोली तालुक्यामध्ये आपलं नाव मोठं करताना देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी परतलाय, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे चढाई मार्गवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय। जर्सी नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश कांगणे यावेळेस मात्र चढाई मार्गवरती सज्ज होईल। समोर 7 खेळाडूंचे बलाढ्य असं क्षेत्ररक्षण आहे, आणि या बलाढ्य असं क्षेत्ररक्षणामध्ये तितकंच अवघड टच पॉईंट घेणं आपल्याला पाहायला मिळतोय। प्रथमेश कांगणे जेव्हा जेव्हा चांगला खेळ करतो तेव्हा तेव्हा शिवशाही वडील संघ सातत्याने आपल्याला
कामगिरी करताना पाहायला मिळतोय. परंतु त्या दरम्यान आपण पाहतोय तिसरी चढाई आहे आणि या थर्ड रेड साठी पुन्हा एकदा आविष्कार साळवी याला पाचारण केलं गेलंय. आपण पाहिलं गेलं तर आविष्कार साळवीच्या माध्यमातून स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या दरम्यान मधल्या फतील डिफेंडर वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपली चढाई सजवताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अँकल वर स्पेशलिस्ट प्रणव कांगणे यावेळेस मात्र सरसवलाय. सुरक्षितरित्या इथे मात्र अँकल वर पकडला गेला आणि त्यानंतर मिळालेला संपूर्ण टीमचा सपोर्ट एक गुण मिळवून देतो तो मात्र डिफेन्स करणाऱ्या संघासाठी. इथे मात्र शिवशाही वडील संघाच्या खात्यामध्ये 1 गुणाची वाढ होताना देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई करतोय तो मात्र प्रथमेश कांगणे. यावेळेस मात्र प्रथमेश कांगणेचा सातत्याने भरताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. कालची रात्र देखील या प्रथमेश कांगणेने आपल्या खेळाच्या जोरावरती गाजवले. आज देखील बलाढ्य अशा संघासमोर 2 हात करताना देखील प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चढाई मार्गावरती रोहन उके आपल्याला पाहायला मिळतोय, जो की केसी संघाचा एक महत्वपूर्ण हिरा आहे. सातत्याने ज्या खेळाडूकडे जेव्हा संघ त्यांचा अडचणीत असतो तेव्हा ज्या खेळाडूकडे आपण पाहतो तो हा रोहन उके आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मल्टी पॉईंट रेड आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2 गुणांची कमाई यावेळेस मात्र बोनस प्लस 2 डबल 3 गुणाची कमाई सुपर रेड होती यावेळेस मात्र रोहनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र खूप मोठा किंडार पाडला गेलाय शिवशाही वडील संघाच्या प्रांगणामध्ये. रोहन उके नावाचं वादळ सातत्याने गोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज मात्र केसी संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र शिवशाही वडील संघाचा प्रथमेश गडी टिपल्याचा दावा करतोय. सक्सेसफुल होईल का? इथे मात्र सक्सेसफुल होतोय, गुणाची कमाई करतोय. यावेळेस मात्र शिवशाही वडील संघाचा हा महत्वाचा खेळाडू एका गुणाने यावेळेस मात्र आपला गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकवण्याचं काम हे मात्र प्रथमेशच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला करताना पाहायला मिळतोय. तर त्याच दरम्यान आविष्कार साळवी यावेळेस मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील करताना पाहायला मिळेल. मध्यरेषेवरती स्थिरावलाय, नजरेचा कटाक्ष बझरवरती टाकतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय बझरवरती शेवटची 10 सेकंद रिमेनिंग असताना आविष्कार देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे पाहिलं तर आज मात्र शिवशाही वडील संघासमोर हरण्यासाठी काहीच नाहीये, परंतु जिंकण्यासाठी खूप काही आहे. कारण आपण पाहिलं तर पहिल्या या पर्वाच्या फायनल फेरीमध्ये पोहोचणारा शिवशाही वडील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे मात्र एक खूप मोठा चमत्कार घडला तर मात्र फायनल साठी इथे मात्र प्रथम क्रमांकाचा दावेदार देखील ठरू शकतो. पण तो आज मात्र ती जिंकण्याची कटी तुम्हाला मात्र तुमच्या खेळामध्ये दाखवावी लागेल. आज मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत आज मात्र तुम्हाला लढावं लागेल, कष्ट करावे लागतील. कारण आयुष्यात सगळं काही सहजरित्या मिळालं असतं तर जगण्याला गमत आणि देवाला किंमत ही उरलीच नसती. त्यामुळे इथे मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील आणि त्यानंतर मात्र यशाचं जे विजयी रथ आहे ते मात्र सातत्याने तुमच्या पाठीवरती मिरवताना देखील पाहायला मिळेल. परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय जर्सी नंबर 6 यावेळेस मात्र रोहन उकेला पकडण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय एक ऍडव्हान्स टॅकल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर 1 गुणाची कमाई केसी संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं रोहन उके सातत्याने सुरेख खेळ करत असतो, आक्रमण करण्याची शैली या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आता मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि गुणाची कमाई करून देतोय तो मात्र आपल्या संघाला. तर पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे चढाई मार्गावरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातील कोपरारक्षकाला तो टच करण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्या दरम्यान माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी परिधान केलेला आविष्कार साळवी आपल्याला पाहायला मिळतोय, जो की एक महत्वाचा खेळाडू आहे केसी संघाचा. तो मात्र चढाई मार्गावरती सज्ज झाला आणि इथे मात्र आपण पाहतोय प्रथमेश कांगणेला जिंकलं गेलंय आणि इथे मात्र सक्सेसफुल होतोय तो मात्र आविष्कार प्रतिस्पर्धी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी पाठवताना देखील पाहायला मिळतोय तो मात्र आविष्कार साळवी यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय क्षणभर विश्रांती मागून घेतली ती मात्र इथे मात्र आपण पाहतोय क्षणभर विश्रांती सुरुवात होईल. यावेळेस मात्र तिसरी चढाई आहे, डू ऑर डाय रेड आपल्याला पाहायला मिळते शिवशाही वडील संघाची. मात्र दोन चढाई आपण एंट्री पाहिल्या तर तिसरी चढाई आणि यावेळेस मात्र देखील ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये इथे मात्र सक्सेसफुल होतोय चढाई. पण यावेळेस मात्र डिफेंडर आणि पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई ही मात्र केसी संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. तर त्यानंतर मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर 7 आविष्कार साळवी सातत्याने वारंवार चढायचं होते. यावेळेस मात्र प्रणव कांगणे ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये इथे मात्र तब्बल 3+2 पॉईंट यावेळेस मात्र केसी संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. ऑल आउट झाला तर मात्र शिवशाही वडील संघ
ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय जो की स्कोर कार्ड तब्बल 21 गुणांवरती खेळताना पाहायला मिळेल केसीचा संघ. तर फक्त आणि फक्त पाच गुणांवरती आपण पाहतोय शिवशाही वडण संघ खेळतोय 5-21-21-5 सध्या चालू स्थितीचा गुणफलक आपल्याला देखील पाहायला मिळतोय. जिथे मात्र गजानन संघ केसी संघ हा मात्र सुंदर कामगिरी करत इथे मात्र आपली मजबूत पकड निर्माण करताना देखील पाहायला मिळतोय या संपूर्ण सामन्यामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आविष्कार सावी आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र आपण पाहिलं स्वतःच्या उजव्या कोपऱ्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या शैलीचा हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र शांत संयमी खेळी करताना देखील पाहायला मिळेल आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर 3 प्रथमेश कांगणे हा खेळाडू देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे शिवशाही वडण संघाचा. आणि असा खेळाडू पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर 6 खेळाडूंचं बलाढ्य असं डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या डिफेन्समध्ये आपण पाहिलं तर अशी कामगिरी करणारे अनेक सारे खेळाडू देखील पाहायला मिळतील. 2-2 3 साखळ्या अशा देखील आपल्याला ह्या क्षेत्ररक्षणाची आखणी देखील पाहायला मिळते. परंतु त्या दरम्यान प्रथमेश रिकाम्या हाताने माघारी परतला तर त्याला प्रत्येक क्रमांक पुन्हा एकदा सातत्याने चढाई करणारा आविष्कार सावी पुन्हा एकदा चांगली मार्गावरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आविष्कार मधल्या फलटी डिफेंडरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला आविष्कारच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय की इथे मात्र नजरेचा कटाक्ष बदरवरती टाकला जातोय. बदरवरती शेवटची 10 सेकंद रिमेनिंग असताना तो देखील आपल्या कोर्टवरती माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय जर्सी नंबर 7 चढाई मार्गावरती सज्ज झालाय. डावकरी शैलीचा हा चढाईपटू यावेळेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने अटेम्प्ट केले जातात स्वतःच्या डाव्या कोपऱ्यावरती. परंतु इथे मात्र आतापर्यंत अद्याप देखील यश आलं नाहीये. ते मात्र शिवशाही वडण संघाच्या त्या चढाईपटूला त्यानंतर मात्र तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या चढाईवरती यावेळेस मात्र गडी टिपल्याचा दावा करतोय आविष्कार सावी. इथे मात्र सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते केसी संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे आपल्याला पाहायला मिळतोय जो की एक महत्वपूर्ण चढाईपटू आहे. त्याला मात्र या थर्ड रेडसाठी पाचारण केलं गेलं आहे. आणि इथे मात्र चढाई सजवत असताना स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्या खेळाला सुरुवात करताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र सुरेख कामगिरी डिफेन्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र एका गुणाची कमाई मात्र होतील ही मात्र केसी संघाच्या खात्यामध्ये. सामन्याला सुरुवात होते जिथे मात्र आविष्कार साळवी यावेळेस मात्र चढाई मार्गावरती सज्ज झालाय. जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे क्षमता आहे, चपळता सातत्याने पाहायला मिळते. तो टच करणं, बोनस पॉईंट घेणं, रनिंग हँड टच करणं या खेळाडूची एक स्किल आपल्याला पाहायला मिळतोय. असं आविष्कार साळवी यावेळेस मात्र शांत संयमी खेळ करतोय. ओलांडली आणि त्यानंतर मात्र मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळेल जो की शिवशाही वडण संघाचा एक महत्वपूर्ण चढाईपटू आहे. मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल देखील ठरलाय. या चढाईमध्ये आपण पाहतोय सुरेख टॅकल पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा एका गुणाची कमाई ही केसी संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी नंबर 9. हॅलो, त्यानंतर आपण पुढील शेतकऱ्याकडे वळणार आहोत. जलस्वराज्य ग्रामपंचायतचे सदस्य माननीय श्री प्रसाद जयराम फाटक हे देखील काही कारणास्तव इथे सन्मान होतो. काही कारणास्तव उपलब्ध न राहिल्यामुळे त्यांचा सन्मान स्वीकारत आहेत मयूर भांबीड. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेतील उत्कृष्ट डिफेंडर आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट चढाईपटू जो कुठला खेळाडू ठरेल तर त्याच्यासाठी एक आगळं बक्षीस देखील आपल्याला पाहायला मिळतं या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान. उत्कृष्ट चढाईपटू त्याचप्रमाणे उत्कृष्ट पकडपटू यांना आपण एक गोल्डचं कॉईन देऊन सन्मानित करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं अनेक स्पर्धेमध्ये
चमचमते चषक असतात, परंतु या स्पर्धेमध्ये एक आगळेवेगळं बक्षीस देखील पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण गोल्ड कॉईन देऊन या दोन्ही खेळाडूंना इथे मात्र सन्मान करणार आहोत. त्यांचा उत्कृष्ट चढाईपटू त्याचप्रमाणे उत्कृष्ट पकडपटू या संपूर्ण स्पर्धेतील असेल त्याला मात्र आपण गोल्ड कॉईन देऊन इथे मात्र सन्मानित करू. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय की जर्सी नंबर 10 चढाई मार्ग सज्ज झालेला पाहायला मिळतोय श्री साई वडद संघाचा खेळाडू. आज मात्र आपण पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय तर बलाढ्य अशा केसी संघासमोर तोरणत करताना थोडासा बॅकफुटला गेलेला देखील श्री साई वडद आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे की रोहन उखे चढाई मार्गातून सज्ज झाला, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय तर इथे मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होती ती मात्र त्याच्यामध्ये. त्यानंतर मात्र श्री साई वडद संघाची तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि या तिसऱ्या चढाईमध्ये इथे मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर 10 चढाई मार्गातून सज्ज झालाय. इथे मात्र आपण पाहतोय स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये खेळणारा खेळाडू त्या खेळाडूवरती आक्रमण करण्याचा काम यावेळेस मात्र चढाईपट्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र सक्सेसफुल होतोय आणि यावेळेस मात्र एका गुणाची कमाई होती ती मात्र श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र शुभमला दिवाळ मिळालं. यावेळेस मात्र 2 खेळाडूंचे क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र पाहतोय की यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई रोहनच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली. तर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती श्री साई वडद संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा इथे मात्र बाद या ऑल आउट नंतर जर आपण गुणफलकाचा विचार केला तर 31 या गुणफलकावरती केसीच्या संघात येतोय, तर 6 या गुणफलकावरती श्री साई वडद संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र ऍड होणारा हा 1 गुण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र 7 या गुणांवरती श्री साई वडद संघ आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट खेळून यावेळेस मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर 7 पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज होईल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर आपण पाहतोय तर जर्सी नंबर 7 चढाई मार्गावरती सज्ज झालाय. ग्रँड फिनालेचा सामना आहे, परंतु सध्या स्थितीमध्ये फायनलचा सामना थोडासा एकतर्फी देखील होता आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र शुभम पुन्हा एकदा डिफेन्स मार्कवरती थोडीशी खराब कामगिरी करतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. गुणफलक आहे 32 या गुणफलकावरती केसीचा संघ खेळतोय, तर 7 या गुणफलकावरती वडदचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चढाई मार्गावरती आपण पाहतोय प्रणवच्या माध्यमातून यावेळेस मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई केली जाते आणि इथे मात्र आपण पाहतोय तर प्रणव कांगणे इथे मात्र सक्सेसफुल ठरेल आपल्याला पाहायला मिळतोय. तर चढाई मार्गावरती संत सावधगिरीने चढाई करणारा आविष्कार सावी आपल्याला पाहायला मिळतोय, जो की जर्सी नंबर 7 यावेळेस मात्र मिडल रेषा पार केली आणि त्यानंतर मात्र मिडल लाईन वरती येऊन स्थिरावलेला देखील पाहायला मिळतोय. ग्रँड फिनाल सामना ज्या प्रकारे इथे मात्र अपेक्षा होती सर्व रसिक प्रेक्षकांना, सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रणव कांगणे चढाई मार्गावरती सज्ज झालाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई करतोय. तो मात्र प्रणव यावेळेस मात्र देर आहे लेकिन दुरुस्त आहे अशा प्रकारचा खेळ देखील पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणामध्ये जात असताना प्रणव कांगणेच्या माध्यमातून सातत्याने गुणांची कमाई होताना देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा आविष्कार सावी यावेळेस देखील तेच करेल तो मागच्या चढाईमध्ये केलाय. निदान रेषा ओलांडेल, त्यानंतर मात्र मध्य रेषेवरती स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळेल. नजरेचा कटाक्ष बदलवरती टाकतोय, मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना देखील पाहायला मिळेल तो मात्र आविष्कार सावी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील आणि स्कोर बोर्ड 32 या यथोचित सन्मान करणार मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी भांबेड हे त्यांचे सन्मान करतील. आपल्या सर्वांनाच माहिती आहे उद्या 22 तारीख आणि 22 तारखेला अयोध्येत श्रीरामांचं प्राण प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी त्यावेळेस आपले जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच हे हत्तीवरून साखर वाटणार आहेत. तो कार्यक्रम उद्या दुपारी 3 वाजता श्री भैरीदेव मंदिर इथून सुरू होणार आहे. मी लहानपणी ऐकलं होतं की हत्तीवरून साखर वाटणे आणि त्याची उत्सुकता ही सर्वांनाच असेल. मला वाटते आपल्या जालगावाचे सर्वांना असं गर्व राहिला पाहिजे की आपण हत्तीवरून साखर वाटण्याचा हा जो
कार्यक्रम आहात तो आपण पाहणार आहोत. त्या कार्यक्रमासाठी सर्व रामभक्तांनी तिथे आवर्जून हजेरी लावली अशी मी क्रीडा मंडळातर्फे सगळ्यांना क्रीडा रसिक आणि तसेच आपले ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी यांना एक आव्हान करतो. आणि या बिझी शेड्यूलमधून ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, मात्र काल जे आपले स्पर्धा चालू झाल्या त्या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ते इथे उपस्थित होते आणि त्यांचा सन्मान करणे हे देखील आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि त्यासाठी त्यांचा सन्मान देखील आपण करतोय. माननीय श्री अक्षयजी श्रीधर फाटक यांच्या वतीने संजय कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान स्वीकारायचे. शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करते. मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी भांबे तसेच श्री राजेंद्रजी चव्हाण